पाटसची MIDC असेल, हिगळीची MIDC असेल, स्टरलाइटची 550 एकर जागा असेल, राजापूरला होणारी MIDC असेल, मंडणगडला होणारी MIDC असेल, या सगळ्याचा विचार करून रत्नागिरीचं जिल्ह्याचं ठिकाण स्मार्ट सिटी बनावं, यासाठी आमच्या बोर्डानं 400 कोटी रुपये स्मार्ट सिटीला मंजूर केले। त्याचं टेंडर काल पब्लिश झालेलं आहे आणि याचा भूमिपूजन समारंभ 5 किंवा 6 तारखेला रत्नागिरी शहरामध्ये होणार आहे। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राइब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स। तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका। महत्त्वाचा मुद्दा जो आज पत्रकार परिषदेचा आहे तो म्हणजे आज माझी जिल्ह्याच्या विकास कामाची एक आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीतनं अनेक नवीन प्रकल्प जे रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली। त्याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये MIDCनं तळोजा नावाचं एक शहर दत्तक घेतलं होतं आणि स्मार्ट सिटी म्हणून त्याचं डेव्हलपमेंट केली होती। आज मला सांगताना आनंद होतोय की ज्या विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतो त्या विभागामध्ये MIDC हे महामंडळ येतं आणि त्या MIDCनं वाटसची MIDC असेल, हिगळीची MIDC असेल, स्टरलाइटची 550 एकर जागा असेल, राजापूरला होणारी MIDC असेल, मंडणगडला होणारी MIDC असेल, या सगळ्याचा विचार करून रत्नागिरीचं जिल्ह्याचं ठिकाण स्मार्ट सिटी बनावं, यासाठी आमच्या बोर्डानं 400 कोटी रुपये स्मार्ट सिटीला मंजूर केले। त्याचं टेंडर काल पब्लिश झालेलं आहे आणि याचा भूमिपूजन समारंभ 5 किंवा 6 तारखेला रत्नागिरी शहरामध्ये होणार आहे। सगळ्या रत्नागिरी शहरातल्या शाळा, सगळे रत्नागिरी शहरातले रस्ते, IIT कडनं अभ्यास केलेले ड्रेनेज सिस्टीम, आपला तोरण नाला, या सगळ्या ज्या इसेन्शियल बाबी होत्या ह्या सगळ्या या स्मार्ट सिटीमध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ज्या MIDC आहेत त्यांना लागून असलेल्या शाळा, त्याला लागून असलेल्या पाखाड्या या देखील त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की स्मार्ट सिटी रत्नागिरी बनणं हे माझं स्वप्न नव्हतं तर ते रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं आणि त्या स्मार्ट सिटीला 400 कोटी रुपये आमच्या विभागाने मंजूर केलेले आहेत।